हाय फ्रेंड्स, माझं नाव सरिता आहे. माझं वय 25 वर्षे आहे. माझं लग्न थोडं उशिरा झालं होतं, पण तरीही जोडीदार निवडण्यास माझी चूक झाली होती, असं माझ्या नवऱ्याकडे पाहून मला वाटत होतं. माझ्या नवऱ्याचं नाव विशाल होतं. चांगल्या ठिकाणी तो नोकरीही करत होता. तो ज्या कंपनीत कामाला होता ती कंपनी त्याला खूप सवलती देत होती. पण माझ्या नवऱ्याला हे सर्व खाता येत नव्हतं. लग्नाआधी पूर्णपणे निर्व्यसनी असणारा माझा नवरा आता मात्र व्यसनाधीन बनत चालला होता. त्यामुळे त्याच्या अशा सततच्या वागण्याला मी आता वैतागून गेले होते. सुरुवातीला थोडी घेणारा तो आता मात्र जास्त घेत होता. त्याच्या या सवयीत सुधारणा होण्यासाठी मी खूप प्रयत्न करत होती. एका शहरात आम्ही दोघेच राहत होतो. त्याच्या कंपनीने त्याला एक आलिशान फ्लॅट राहण्यासाठी दिला होता. पण एवढ्या आलिशान घरात मला काही सुख मिळतच नव्हतं. त्याच्या या सवयीविषयी मी माझ्या सासूसासऱ्यांना खूप वेळा सांगत होती, पण ते मला म्हणायचे, त्याला जबाबदारीची जाणीव झाल्यावर तो आपोआप सुधारेल. यामुळे तू फार काळजी करू नकोस. तू तुझ्या जीवाला फक्त जप, असं म्हणून ते फक्त त्याचीच बाजू घ्यायचे. एवढ्या मोठ्या आलिशान घरात मी सुखाच्या बाबतीत खूपच स्वप्न रंगून आले होते, पण त्यावर पाणी पडताना दिसत होतं. त्याची पिण्याची सवय काही कमी होण्यासाठी मी अनेक औषधांचा वापर केला होता, पण कोणताच पथ्य तो पाळत नसल्याने सारा खर्च व्यर्थ जायचा. त्यामुळे माझं आता टेन्शन वाढत चाललं होतं. माझी परिस्थिती पाहून माझे आईबाबा माझ्या सासूसासऱ्यांना त्याच्याविषयी खूपच बोलले होते. यामुळे सासऱ्याने त्याच्या सुधारणा होण्यासाठी माझ्या लहान दिराला आमच्याकडे पाठवलं होतं. तो बिचारा कॉलेज सोडून आमच्या फ्लॅटवर आला होता. तो माझा लहान दीर असल्याने मी त्याला नावाने हाक मारत होती. त्याचं नाव प्रवीण होतं. त्यानं नुकतंच कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं. तो आल्यामुळे माझ्या नवऱ्याचा दिवसा घेण्याचं प्रमाण तरी कमी झालं होतं. पण रात्रीच्या वेळेस तो तराट होऊन यायचा आणि 4 घास खाऊन तसाच झोपी जायचा. मोठा भाऊ असला तरीही त्याच्यात बदल होण्यासाठी माझा दीर प्रवीण त्याला खूपच बोलायचा. सकाळ संध्याकाळ तो त्याला खूप समजावून सांगायचा. तो त्याला म्हणायचा, अरे भाऊ, आज उद्या तुला लेकरू होईल, यामुळे तू ही सवय सोडून दे आणि आपल्या कामावर व बायकोवर लक्ष दे. तुझ्या शिक्षणासाठी आपल्या आईबाबांनी काय काय सोसलंय आणि किती कष्ट केलेत हे जरा डोळ्यासमोर आण. एवढं सांगूनही माझा नवरा एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने लगेच सोडून द्यायचा. त्यामुळे त्याच्यात बदल करण्याचे सारे उपाय कमी पडले होते. माझा दीर दिवसभर घरात एकटाच असायचा. मला नवऱ्यापासून कोणतंच सुख मिळत नाही हे तो उघड्या डोळ्यांनी पाहत होता. सुरुवातीला माझ्याविषयी त्याच्या मनात काहीच नव्हतं, पण तोही ऐन जवानीत आला होता. घरात माझ्यासारख्या तरुणीला पाहून त्याचे विचार आता बदलू लागले होते, असं त्याच्या वागण्यातून मला दिसू लागलं होतं. त्याला वाटायचं, वहिनीला हवं असणारं सुख जर मिळालं तर ती आपल्या भावापासून दूर जाणार नाही आणि तिचं वाकडं पाऊलही पडणार नाही, असा विचार त्याच्या मनात चालू होता. त्या दृष्टीने तो माझ्याकडे आता पाहत होता. त्याचे हावभाव आणि बोलण्याची पद्धत पूर्वीपेक्षा खूप बदलली होती. सुरुवातीला मला बोलण्यासाठी लाजणारा तो आता कोणत्याही विषयावर खूपच गप्पा मारत होता. त्यामुळे त्याची जवळ येण्याची पद्धत माझ्या लक्षात आली होती. लग्नाच्या एवढ्या मोठ्या बेडवर माझ्या नवऱ्याने कधी लाभ घेतलाच नव्हता. त्याला खूप वेळा मी संधी दिली होती, पण तो पिल्यामुळे सपशेल फेल जात होता. तो उंच आणि मऊ बेड पाहून जेवणानंतर माझा दीर मुद्दाम त्यावर पडायचा आणि तिरक्या नजरेने माझ्याकडेच पाहायचा. आमच्या फ्लॅटवर आल्यापासून त्याने एकदाही पुस्तक हातात घेतलं नव्हतं, कारण त्याचं सारं लक्ष आता माझ्याकडेच होतं. काही दिवसांनी तो मला बायकोप्रमाणे समजू लागला होता. मलाही त्याचं काही वाटत नव्हतं, कारण ज्या सुखासाठी मी धडपडत होते एवढे दिवस ते काही मला मिळतच नव्हतं. थोड्या दिवसामध्ये त्याच्या जाळ्यात कशी अडकले हे मला काही समजलं नाही. ऐन जवानीत असल्यामुळे मला खूप बरं वाटायचं. त्यालाही माझी खूप सवय झाली होती. यामुळे तरुणपणातच लग्नाआधी त्याची लॉटरी लागली होती. आमच्या वागण्यावरून माझ्या नवऱ्याच्या तो चांगला असताना सारं लक्षात येत होतं, पण तो काही बोलू शकतच नव्हता. त्याला माहीत होतं यामध्ये आपली खूप मोठी चूक आहे. शेवटी 5-6 महिन्यांनी माझ्या दिराला गावी जावं लागणार होतं, कारण त्याची परीक्षा आता जवळ आली होती. त्याने पुस्तकाचा अभ्यास सोडून इथे वेगळाच अभ्यास केला होता, तरीही तो परीक्षा द्यायला जाणार होता.
मला वाटायचे त्याने जाऊच नाही, पण सासू सासऱ्यांचे खूप फोन आल्यामुळे त्याला गावाकडे जावं लागणार होतं. त्यानंतर 2च दिवसांनी तो गावाकडे गेला होता. 5-6 महिने मला सवय झाल्याने मला काही आता करमत नव्हतं. पण आता त्याची परीक्षा होईपर्यंत निदान महिनाभर तरी मला गप्प बसावं लागणार होतं. शेवटी 1 महिना मी तसाच काढायचं ठरवलं. माझा दीर गावाकडे गेल्यावर त्याची तब्येत पाहून सासू सासरे मलाच बोलू लागले होते. त्याने केलेले उद्योग मी त्यांना सांगू शकत नव्हते. न सांगणं हे माझ्या फायद्याचं होतं आणि दिराच्या भल्याचं.